आता थोड्याच वेळामध्ये आदरणीय बनते अजान जय सरोजी आपल्याला देणार आहेत. तत्पूर्वी अगदी 2 मिनिटांमध्ये मी भंतेजींचं इंट्रोडक्शन आपल्या सर्वांसमोर देतो. खरं तर कमी वेळामध्ये भंतेजींच्या कार्याचा आढावा घेणं हे फार मोठं आव्हान आहे, परंतु अगदी 2च मिनिटांमध्ये मी त्यांच्याविषयी आपली कृतज्ञता या इंट्रोडक्शनमधून देतो. आदरणीय भंते अजान जय सरोजी हे जागतिक कीर्तीचे लोकप्रिय बौद्ध धर्मगुरू, प्रकांड पंडित, अभ्यासक, जगभरात बुद्धांचा मानवतावाद, मैत्री आणि करुणेचा संदेश प्रसारित करणारे बौद्ध आचार्य, अभ्यासक, विचारक, संशोधक, लेखक अजान जय सरोजी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि आपण सर्वजण या क्षणाची वाट पाहत आहोत. आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा टाळ्यांच्या गजरात भंतेंना आपण त्यांचे स्वागत करूया. आदरणीय भंते हे मूळचे इंग्लंडचे आहेत. त्यांचा जन्म 1958 मध्ये झाला. त्यांचं सुरुवातीचं नाव जे होतं ते शान मायकल चिवर्टन असं होतं, परंतु नंतर भंतेजी फॉरेस्ट ट्रेडिशन अर्थात वन परंपरेतील ब्रिटिश थाई बौद्ध भिक्खू आहेत. त्यांचा जन्म इंग्लंडमधील आईल ऑफ वीट येथे झाला. वयाच्या 16व्या वर्षी ते बुद्धांच्या विचारांनी प्रभावित झाले. त्यानंतर सलग 2 वर्ष ते भारतामध्ये बुद्धांच्या शिकवणुकीचा अभ्यास करीत होते. त्यानंतर ते थायलंडला गेले आणि थाई फॉरेस्ट ट्रेडिशनमध्ये पारंगत झाले आणि तिथे स्थायिक झाले. थाई फॉरेस्ट परंपरा ही फार शिस्तबद्ध आणि कठोर अशी तपस्या आहे. थायलंडमधील अतिशय लोकप्रिय बौद्ध धर्मगुरू म्हणून त्यांची ख्याती आहे. मानवतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याप्रती थायलंड सरकार त्यांना सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केलेला आहे. तसेच थायलंडचे राजा आदरणीय वजीरालॉकॉन यांच्याकडून अनेक रॉयल पदव्या देऊन भंतेंना सन्मानित करण्यात आले आहे. सर्वांसोबत सुसंवाद आणि मैत्री साधणारे अशी त्यांची ख्याती आहे. आत्ताच आपल्याला माहिती आहे, भंतेंनी पण सांगितलं, वंदनीय भंतेंनी कोरोना काळामध्ये त्यांनी भारतासह अनेक देशांमध्ये अँब्युलन्सेस, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दान दिलेले आहेत. बुद्धांची मैत्री भावना आणि दानपारमिता यावर त्यांची व्याख्याने जगभर गाजलेली आहेत. भंतेजी अतिशय सौजन्यशील, सुस्वभावी, मितभाषी, प्रियदर्शी आणि धम्मविनयाचे पालन करणारे आहेत. त्यांचे दर्शन हे दुर्लभ आहे. भंतेजी आपल्या शहरामध्ये येथे येऊन आपल्या सर्वांना आता धम्मदेसना देणार आहेत, तेव्हा निश्चितपणे आपण सर्वजण त्यांच्या ह्या देसनेचा लाभ घेऊन आपलं आयुष्य पुलकित करावं ही मी विनंती करतो. आणि मे आय नाव रिक्वेस्ट वेनरेबल भंते जय सरोजी टू डिलिव्हर अ डिस्कोर्स टू दिस ऑगस्ट ऑडियन्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संपुतस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संपुतस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संपुतस्सा. बुद्धं धम्मं संघं विमुक्तरं उपचायं नमस्सामि. My respectful greetings to my fellow Mahatheras, respects to all the Sangha, and my blessing to all of the lay supporters who've come here this evening. भंतेंनी सर्वप्रथम तथागताला 3 वेळेस वंदन केलेलं आहे. त्याचप्रमाणे या धम्मपीठावर उपस्थित असलेले वेनरेबल भंते यांच्या प्रती आशीर्वाद व्यक्त केलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या प्रती त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. आणि तसेच अत्री शरण
पंचशी ह्या सर्व गोष्टींचं अनुसरण करून आपल्या सर्वांना त्यांनी आशीर्वचन दिलेलं आहे. So if you were a mango tree, you would express yourself by producing mangoes. If you were a flower, you could express yourself by giving the world a fragrant scent. As a Buddhist, how do you express your Buddhist identity? समजा आपण स्वतःला असं आंब्याचं झाड किंवा आंबा असं आपण जर संबोधलं किंवा ती कल्पना केली किंवा फूल आहे जे सुगंध देतं, अशा पद्धतीनं ते आपलं जे काही सानिध्य आहे ते प्रचलित करतं. अगदी त्याचप्रमाणे बिईंग अ बुद्धिस्ट आपण कशी आपली ओळख द्याल, आपण कशाप्रमाणे व्यक्त व्हाल? So yes, what does it mean to say I am a Buddhist? Of course, in the conventional sense, we could answer that question by saying I have taken the Buddha, the Dhamma, the Sangha as my refuge. But in our daily life, right now, how is that expressed in the way that we're living our lives? The way that we act, the way that we speak, the way that we think. हो, तुम्ही स्वतःला बुद्धाचे अनुयायी किंवा बुद्धिस्ट म्हणून आपण जर स्वतःला संबोधित करत असाल तेव्हा मग आपण ते कसं त्याप्रमाणे एक्सप्रेस करणार आहोत किंवा बुद्ध, धम्म आणि संघ याविषयीचे आपण कशी अभिव्यक्ती किंवा आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण कशा पद्धतीनं करणार आहोत किंवा त्या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करणार आहात याविषयी मी बोलतो. I'd like to approach this question from a slightly different angle. These days it's become quite fashionable amongst young people in Thailand to say they have no religion, that they have no faith, that they're atheist. The use of the word atheist as a reason for not being Buddhist is particularly humorous, as all Buddhists are atheists already. But the question is, what does that really mean to say, I have no religion? So what does it mean to say, yes, I am religious, or I have a religion, or I'm a Buddhist, or to say, I have no religion? अलीकडच्या काळामध्ये अशी फॅशन आहे, थायलंडमध्येही काही असं ऑब्झर्व करता आलं किंवा असं लक्षात येतं की काही लोक आता असं म्हणतात की हो, मी कोणत्याही धर्माशी संबंधित नाही किंवा मी धर्मविरहित आहे. यासारखं आता अलीकडे नवीन फॅशन असं म्हणूया की ती प्रचलित होत आहे. तर त्याचा वेगळा माझा असा हे आहे की हो, मी बुद्धिस्ट आहे, तर मग मी बुद्धिस्ट आहे तर मग कोण आहे, काय आहे, याविषयीचं माझं म्हणणं आहे. So for someone who is a follower of the religions that grew up in the Middle East, such as Christianity and Islam, it's very easy to decide what it means when you say, I have no religion. It means that you cannot believe in the things that you must believe to be a member of that religion. मिडल ईस्टमध्ये प्रामुख्याने जे काही धर्म आहेत, समजा ख्रिश्चनिटी आहे किंवा मुस्लिम धर्म आहे, तर हे आहेत. परंतु जर असं म्हणालं की हो, मी रिलिजियसच नाही किंवा मी या धर्माशी संबंधित नाही किंवा मी अधार्मिक आहे, तर याविषयीचं जे काही मला सांगायचं आहे ते असं आहे. But Buddhism is not a matter of dogmas and believing in dogmas or teachings, but it is the way that you live your life.
and the faith that we have in Buddhism is faith that the Buddha was truly enlightened, his teachings are true, and that we can put them into practice in our life, and that we have the potential to abandon the unwholesome, to develop the wholesome, and purify the mind. हो, माझ्या म्हणण्यानुसार असं आहे की बुद्धिझममध्ये मला असं म्हणायचं आहे की तो काही फक्त ग्रंथामध्ये नाही आहे. खऱ्या अर्थानं बौद्ध धम्म जो आहे तो आचरणाचा धम्म आहे. तो आचरणामधून तो आपण पाळला पाहिजे, त्याविषयी आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. आणि याच दृष्टीनं म्हणजे बुद्ध हे स्वतः मनुष्य म्हणून जन्मले, त्यांनी एनलाइटमेंट प्राप्त केली आणि त्यांनी जे काही आपल्याला दिलेलं आहे तर ते सर्व मला असं वाटतं की भौतिक रूपातून या स्थितीपर्यंतचा तो प्रवास आहे. So I think there's an interesting distinction here. In the Middle Eastern religions, you have a choice. You either believe or you don't believe. That's it. And there's no necessary action following on from that. मिडल ईस्ट मधले जे काही धर्म आहेत आणि इतर धर्म, बुद्धिझमचा जो धर्म आहे, आपला जो धम्म आहे बुद्धाचा, यामध्ये एक बेसिक डिफरन्स असा आहे की मिडल ईस्ट मधले जे धर्म आहेत तर त्यामध्ये तुम्हाला विश्वास, श्रद्धा किंवा एक बिलीफ आहे तो तुम्हाला मान्य करावा लागतो. पण बौद्ध धर्माचं वेगळेपण असं आहे की ते यापेक्षा वेगळं आहे. But Sattha in Buddhism has a different character, because our faith is in our capacity to abandon the unwholesome, develop the wholesome, purify the mind, and realize the truth, the profound truth of the Buddha's teaching. So if we genuinely have taken refuge in Buddha Dhamma Sangha, we genuinely believe in this proposition, then we have no choice but to try to put those teachings to the test. So faith leads to action. Faith leads to the action. The Buddha says, we can do this. Can I do it? The Buddha says, I can do this. Can I do that? So we express ourselves as Buddhists. Just as the mango tree expresses itself by producing mangoes, the flower produces a scent and so on, we express ourselves as Buddhists by sincerely trying to apply the Buddhist teachings to our lives to see whether or not they are true. We don't have to believe 100%. We need to believe enough to put them to the test of experience. तर मुख्य फरक जो आहे तो असा आहे की बुद्ध धर्मामध्ये तुम्हाला इतर धर्मामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्यापेक्षा जेव्हा आपण बुद्धिस्ट म्हणून जगतो, जेव्हा बुद्ध धम्म आणि संघ यांना जेव्हा आपण अनुसरतो, तेव्हा माझ्या मते असं आहे की आपली श्रद्धा तर तिथे आहेच, पण त्यासोबतच मला असं वाटतं की डे टू डे लाईफमध्ये आपण हे एक्सपिरियन्स करत असतो आणि एक्सपिरियन्स करून मला असं वाटतं की त्यामध्ये याचं वेगळेपण आपण ते जाणतो आणि ते वेगळेपण आपण सिद्ध करत असतो. यामध्ये मला असं वाटतं की जी काही इतर सगळ्या व्हॅल्यूज आहेत आपल्या जीवनातल्या, ह्या सगळ्या जीवनातल्या व्हॅल्यू बुद्धिझमच्या मार्गातून आपल्याला ह्या त्रिशरणाचं अनुसरण आपल्या जीवनामध्ये ते पाळून आपण त्यावर मार्गक्रमण करण्यासारखं जे आहे ते असं मला सांगायचं आहे. So another way of putting this might be that a Buddhist is someone who is trying to be a Buddhist. We could say that in our daily life, whenever our mind is caught up in greed and hatred, delusion and in defilement,
At that moment, we have no Buddhist identity. We're not Buddhists. When you're angry with somebody, you're not a Buddhist. When you're caught up in jealousy and greed, you're not a Buddhist. Mindfulness arises, then you're a Buddhist. You let go of the greed, then you're a Buddhist. You get caught up in agitation and worry, you lose your identity as a Buddhist because you are not applying the teachings. So we can say our goal in a daily life is to be as Buddhist as we can, to have as many Buddhist moments in a day as is possible. And this is a real challenge. How many Buddhist moments, how many precious moments can we be Buddhist in every day, given all the challenges and pressures that we face? स्वतःला आपण बुद्धिस्ट जर समजत असू, स्वतःला आपण बौद्ध म्हणून घेत असू, तर मला असं म्हणायचं आहे की आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये जर इतराविषयी हेट्रेड आहे, इतराविषयी ईर्ष्या आहे, इतराविषयी आपल्या मनात कंपॅशन नाही आणि लोभ आहे, मत्सर आहे, तर तुम्ही बौद्ध नाहीच आहे. मी तुम्हाला असं विचारू शकतो किंवा माझं असं म्हणणं आहे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही आपल्या मनाची किती जागरूकता ठेवता, तुम्ही तुमच्या हृदयामध्ये किती कंपॅशन ठेवता किंवा असे किती क्षण तुम्ही बौद्ध म्हणून जगता ज्याच्यामध्ये इतरांचं भलं व्हावं, इतरांचं चांगलं व्हावं, मंगल व्हावं, असे किती बुद्धिस्ट मोमेंट, किती बुद्धिस्ट क्षण तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये जगता, हे फार महत्वाचं आहे. आणि हे जर असेल प्रज्ञा, मैत्री, करुणा तुमच्या जीवनामध्ये, तर तुम्ही बुद्धिस्ट आहात. ईर्ष्या, मत्सर, द्वेष किंवा इतराबद्दलचा असूया ही असेल तर तुम्ही बुद्धिस्ट नाहीयेत, असं माझं म्हणणं आहे. So I think it's very profitable to reflect in this way. I mean, to begin with, most of you are already spent at least, this is absolute minimum, a third of your life not Buddhist. What is a third of the life? The 8 hours every night that you sleep. When you're fast asleep, you're not a Buddhist, are you? Nothing. So if you're 60 years old, you spent 20 years asleep already. So you've lost 20 years already. So there's not so much time. And of course we don't know which is going to come first, tomorrow or your next life. We have no guarantees. यावरही माझं असं मत आहे की असे क्षण जर आपण जगणारच नसू, तर तुम्ही तसेही बौद्ध म्हणून असणारे जे काही आपले क्षण आहेत ते जगण्यापासून वंचित आहात. त्याच्याही पुढे माझं म्हणणं असं आहे की आपण अशा अनेक क्षणांपासून वंचित राहिलो तर आपण बौद्ध म्हणून पुढे येत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण रोज किमान 8 तास जर झोपत असू आणि त्याचा जर हिशोब केला की तुम्ही आता जर 60 वर्षाचे असाल तर तुमच्या आयुष्यातले 20 वर्ष तुम्ही झोपेमध्येच घालवत आहात आणि 20 वर्ष तुम्ही बौद्ध नाहीत, असं माझं मत आहे. म्हणजे आपला जर या झोपेमध्येच अबौद्ध असण्यामध्ये जर वेळ जात असेल तर मला असं वाटतं की आपण अबौद्ध आहोत एका दृष्टीनं, आणि त्याविषयी आता मी काही सांगेन. You know, in Thailand, I'm sure in India as well, when the monk gives the blessings, say, may you have a long life, you say, sadhu. Everybody very happy to receive that blessing. But I said, you know, really when you think about it, being blessed a long life means being an old person for a very long time. म्हणजे थायलंड असेल किंवा भारतामध्ये असेल असं की आपण सर्वजण साधू साधू साधूचा असा जेव्हा काळ होतो तेव्हा आपल्याला आशीर्वाद भेटले असं आपल्याला वाटतं आणि आपण धन्य स्वतःला समजतो. याचा अर्थ असा आहे की आपण खूप वर्ष जगतो. म्हणजे तुम्ही म्हातारे होता आणि खूप वर्ष जगता, तर असं म्हातारपण हे जे अनेक वर्ष जगण्याचं जे आहे, तर हे यामधून निष्पन्न होणं योग्य आहे की ज्याच्यामध्ये आपलं कर्तव्य काही नसेल तर तेही चिंतनाचा विषय आहे, अशी बनतेची भावना. And being an old person is not such fun. तर याविषयी बनते म्हणतात की हे असं असणं विसंगत आहे. So if you want to extend your lifestyle, your life span, and you want to expand it with quality time, just sleep a little bit less.
आणि आपण किती जगलो याला अर्थ नाही, आपण किती चांगल्या पद्धतीनं जगलो. तुमच्या जगण्याला अर्थ तुमचे क्वालिटी टाइम जो आहे तो क्वालिटी टाइम चांगला पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही कमी झोपा, कमी झोप घ्याल तर निश्चितचपणे तुम्हाला जास्त वेळ भेटेल या मार्गावर आरूढ होण्यासाठी. So I'm not suggesting you cut sleep time in half, but if you cut off 30 minutes, get up 30 minutes earlier than you do usually, and spend that time to chant and meditate, and see what effect it's an experiment. What would happen if you got up 30 minutes earlier, spent that time chanting and meditating, do it for a 3-month period, keep a diary, see whether it improves the quality of your life or not. माझं आपल्याला एवढंच म्हणणं आहे की माझा असा आग्रह नाही की तुम्ही तुमच्या झोपेची वेळ ही अर्धीच करावी, परंतु जर तुम्ही सकाळी लवकर उठला आणि एक 30 मिनिट अगोदर चॅन्टिंग केली आणि सोबतच मेडिटेशन केलं तर निश्चितचपणे तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल. तुम्ही ही प्रॅक्टिस रोज जर 30 मिनिटाची मेडिटेशन आणि चॅन्टिंगची जर केली तर 3 महिन्यामध्ये तुम्हाला अत्यंत वेगळा फरक तुमच्या जीवनामध्ये आढळून येईल. The word Buddha, as you know, means awakened, the awakened one. So as Buddhists, our daily practice is to be as awake as possible, to be awake to the true nature of the body and mind and the world around us. बुद्धाला आपण अवेकन असं म्हणतो आणि त्याचेच आपण जर अनुयायी असू, आपण जर अनुसरत आहोत तर मला असं वाटतं की आपण पण अवेक होण्याकडे आपला मार्ग पाहिजे. आणि माझ्या मते असं आहे की यासाठी आपण अवेकन होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं ही प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे. आपलं माइंड आणि बॉडी अवेकन या प्रवासाकडे गेलं पाहिजे. So if you look at the teachings of the Buddha, you can see they're divided into 2 categories. And they usually appear together. So the first kind of teaching, or the first category of teaching, is a proposal or a revelation of the way things are, the way life is, the way our bodies are, the way our mind is. This is the first teaching. And the second teaching is, if that is the truth, given that that is the truth, then what is the wisest way to relate to that truth in our life? So I'll give you an example, probably the most famous example. The very last teaching the Buddha gave before he entered Parinibbana. So the first teaching is all conditioned phenomena are unstable, are fragile, and they pass away. So that's the first statement. It's a statement about life. And then the second statement is, therefore, you should perfect yourself in heedfulness. So this is, given the truth of the first statement, this is the wisest possible thing that you could do. माझ्या मते बुद्धाच्या शिकवणीचे 2 प्रमुख भाग आहेत आणि या भागामध्ये पहिला महत्वाचा भाग असा आहे की तुम्ही आपलं शरीर, आपलं मन आणि आपले विचार याकडे आपण अवेकन पद्धतीनं लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. आणि दुसरा जो भाग आहे की या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत असताना तुम्ही जीवनातलं सत्य जे आहे या सत्याला याच्याशी अनुबंध करणे, याच्यासोबत जोडून आपलं जीवन जगणे, असा ह्या 2 भागामध्ये संपूर्ण बुद्धाची टीचिंग्स ही विभागलेली आहे. मी याविषयी आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो. ते असं की महापरिनिर्वाणाच्या अगदी शेवटच्या क्षणामध्ये किंवा काळामध्ये बुद्धांनी जे काही टीचिंग्स दिलेल्या आहे त्यामधलं अत्यंत महत्वाचं म्हणजे जीवन हे अनित्य आहे, फ्रेजाईल आहे, क्षणभंगूर आहे. तर त्या दृष्टीनं आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या क्षणभंगूर जीवनामध्ये आपण या मार्गावर व्यवस्थितपणे काम केलं पाहिजे.
So this Pali word, appamata, usually translated as heedfulness in English, but heedfulness is like an old word. Nobody uses that in the modern world. But there are two ways of looking at the meaning of this term. First is not taking anything for granted. This is an English idiom, but it covers much of the ground of heedfulness. Means that you don't just become used to something and take it for granted to the level you forget, you overlook all of the good qualities of that person or that situation. It's a kind of sleep, and the ability to be awake to the situation of your life and the debt of gratitude you owe to your parents or your benefactors, for instance. This is the wisest approach to living in a world that is changing all the time. The second aspect of this is to be prepared. So we're living in a world that is rapidly changing and changing in unpredictable ways. We can't make a long-term plan for our career or our life in the way that people might have been able to in previous generations. For that reason, we need to be able to develop the inner qualities so that we can say, whatever the changes take place, I'm ready, or I'm as ready as I can be. This is the teaching the Buddha gave us, the appamada teaching of taking nothing for granted and being ready for whatever changes may take place. अत्यंत महत्त्वाची जी काही बुद्धाची शिकवणूक आहे त्यामध्ये क्षणभंगुरता तर होतीच, परंतु त्यासोबतच पाली एक शब्द आहे अपमाद. तर यामध्ये जे काही भंतेंनी आता सांगितलेलं आहे की पुढच्याला टेक इट ॲज ग्रँटेड असं नाही घेतलं पाहिजे. म्हणजे कुणाचाही विचार न करता, कोणत्याही परिस्थितीचं अवलोकन न करता आपल्याच पद्धतीनं टेक इट ॲज ग्रँटेड घेऊन जर आपण जगायला लागलो तर ते योग्य नाही. आणि आपल्या दुसरा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या काही आपण प्लॅन्स करणार आहोत किंवा जे काही आपण भविष्यामध्ये फार असं लॉंग असा मोठा हे करणार आहोत प्लॅनिंग, तर त्यावरही मला असं वाटतं की त्या क्षणभंगुरतेमध्ये आहे त्या गोष्टीला स्वीकारणं, जेवढे काही चेंजेस होतील, म्हणजे आपल्याला कळत न कळत सडन होणारेही काही चेंजेस असतील तर त्याला सकारात्मक दृष्टीने आपण त्याचा स्वीकार करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत. एक तर कुणालाही टेक इट ॲट ग्रँटेड असं न घेता आपण त्याच्या वास्तवाशी जाणे गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही ट्रुथ आहे किंवा जे काही सत्य आहे या दृष्टीनं आपण त्याकडे बघणे आणि त्या दृष्टीनं आपण विचार करणे हे आवश्यक आहे. So the quality, the Dhamma, that is most important to cultivate, to allow us to have that kind of readiness in our daily life, is mindfulness or sati. So the cultivation of sati is vitally important in our life as Buddhists. Because we have so many things to attend to, it's normal and natural that we switch off in many areas and just follow our instincts or our habits. With mindfulness, we prevent that normal and natural phenomena from creating harm for ourselves and others. Let me give you an example. The 5 precepts that we take as Buddhists are not commandments. There's no deity who's going to reward us for keeping precepts or punish us for not keeping them.
but they are objects of mindfulness in daily life. It's not you keep precepts and then you get to a position where you can meditate, but keeping precepts is the most important meditation in daily life. तर माझ्या मते असं आहे की आपण हे जे काही बदल आपल्या आयुष्यामध्ये किंवा ज्या काही घटना घडतील तर ह्या घटना ज्या पद्धतीने घडल्या आहेत तर त्याच्या मुळाशी जाऊन त्यांचा स्वीकार आपण करणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. दुसरी बुद्ध शिकवणुकीतली आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जागरूकपणे या घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं विवेचन आणि डिसेक्शन करणं गरजेचं आहे, चिंतन करणं गरजेचं आहे. आपल्या मनाची जागरूकता जर आपण सत्यान्वेषी अशी जर ठेवली तर मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी आपण बऱ्याच वेळेस स्विच ऑन होतो, स्विच ऑफ होतो. म्हणजे वेगवेगळ्या भावनांमध्ये आपण किंवा व्यसनांकडे आपण डायरेक्ट डायव्हर्ट होतो. तर तसं न होता मला असं वाटतं की मुळाकडे जर आपण गेलो, त्या दृष्टीनं जर पाहिलं, त्याच्यातला वास्तव जर आपण लक्षात घेतलं तर निश्चितपणे एक आपल्या जीवनामध्ये फरक होईल. आणि दुसरी जे काही परसेप्ट्स आपण घेत असतो तर त्यामध्ये महत्वाची अशी गोष्ट आहे की आपण जे कृत्य करतो की ते कशाला तरी एखाद्या डायटीला, एका देवाला किंवा देवत्वाला आपण घाबरून किंवा त्या दृष्टीनं आपण ते तसं करत नाहीये. तर मला असं वाटतं की मनाची जी काही माइंडफुलनेसची स्टेट आहे, जागरूकता जी आहे मनाची, तर त्या जागरूकतेला स्थिर ठेवून आपण मेडिटेशन करावं आणि त्यासाठी त्या मेडिटेशनच्या माध्यमातून आपण सत्यांकडे जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करावा असं माझं मत आहे. So there's not like a quality called mindfulness, like just floating free. Mindfulness always has to have an object, and the clearer the object, then the better your mindfulness will be. मनाची जागरूकता जी आहे ना, ही जागरूकता अशी काही फ्लोटिंग नाही आहे, म्हणजे ती अशी काही अस्थिर नाही आहे, ती काही अशी तरंगती अशी गोष्ट नाही आहे. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की मनाची एकाग्रता किंवा सत्यान्वेषी तो सगळा विषय जर आपण ठेवला तर निश्चितपणे आपले मनाची जागरूकता, त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये एक उद्देश आहे तुमच्या मनाच्या जागरूकतेचा. तो उद्देश, ती जागरूकता आणि त्या जागरूकतेसाठी आपण असणारी आपली जागरूकता हे डेव्हलप करणं गरजेचं आहे. So in the form of meditation, practice of sitting, for instance, you may just have one object for mindfulness, your breath, for instance. But you cannot sustain mindfulness on one object through daily life. You need mindfulness in a steady stream, but you have to be able to adjust the object of mindfulness as is appropriate given your activities and your responsibilities during the day. तर यासाठी जी आपली मनाची एकरूपता आहे किंवा जागरूकता आहे हे अचीव करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन करावं लागेल, ध्यान करावं लागेल आणि एक उद्देश निश्चित करावा लागेल. परंतु एकच उद्देश ठेवून जर आपण तेच करत गेलो तरीही ते व्यवस्थित नाही. तर त्यासाठी आपल्या जीवनात घडणाऱ्या किंवा ज्या काही घटना आहेत, जे काही आपल्या जीवनातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्याचं सुद्धा चिंतन करून आपण या मेडिटेशनद्वारे त्याकडे आपण जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. So, for example, in a conversation, your most fundamental objective of mindfulness is to keep the fourth precept and not tell lies. And so, if that's in your mind in a conversation, that's a criteria. You know, whatever you say, it must be the truth. You're already mindfulness. You know, it's very difficult to be mindful in a conversation, but having that object there of not telling a lie helps very much to be conscious and awake and aware within conversation. संवाद साधण्याचं जे काही माध्यम आहे किंवा मी आपल्याला सांगू इच्छितो तो असं आहे की मनातली ही जी जागरूकता आहे आपल्या मनाची, ही जागरूकता अचीव करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे ध्यान करावं लागेल. आणि हे ध्यान करत असताना आपल्या जीवनामधला
काय उद्देश आहे तो उद्देश निश्चित करावा लागेल. आणि हे उद्देश निश्चित करण्यासाठी तुम्हाला असं ठरवावं लागेल, तुमचं मन जागरूक करावं लागेल की ह्या उद्देशासाठी मी हे करणार आहे. आणि हे जेव्हा आपण वारंवार करू किंवा याविषयीचं जेव्हा आपण हे करत जाऊ तर मला असं वाटतं की आपली जी माइंडफुलनेसची जी स्टेट आहे, जी स्टेज आहे ती वृद्धिंगत होईल आणि ती करणे ही आवश्यक आहे. So that is the most basic object of mindfulness in speech or in conversation. But we can expand upon that and make it more refined by taking the principles of good speech or subbhasita. So here we have 5 objects of mindfulness. 1, we speak the truth. 2, it's speaking things which are useful and of benefit. Thirdly, speaking at the right time and place. 4, speaking with an intention of kindness, metta. And 5th, to speak in a polite and appropriate manner. So these 5 things: am I speaking the truth? Is what I'm speaking of benefit? Why am I saying this? So these two criteria are for the content of what you're speaking. Thirdly, time and place. Some conversations should take place in private. Some should take place in a small group. Some place in a more public group. You should knowing the right time and place. If you're very upset, not a good time and place. The person you want to speak to is also very angry or upset, not a good time. Even though the content may be true and may be useful. We're always checking our intention. Do we have the kindness in our heart? And checking our tone of voice and whether or not our speech is polite or coarse. So we can have a very good mindfulness practice, mindfulness meditation, even in a meeting, even in conversations, even over the phone. We can't get peaceful in the way that we could by just watching our breath in meditation, but it's a very useful kind of meditation nevertheless. तर ही माइंडफुलनेसची ही जी स्टेज आहे की मनाची जागरूकता जी आहे तर ही जागरूकता येण्यासाठी तिची वाढ करण्यासाठी ध्यान करणं आवश्यक आहे. आणि हे ध्यान म्हणजे सत्याकडे जाणारं ध्यान पाहिजे. आणि यासाठी मी आताच बोललेलो आहे की एक उद्देश पाहिजे की माझं एम काय आहे, उद्देश काय आहे, काय अचीव करण्यासाठी मी हे करणार आहोत. आणि त्यासाठी 5 ज्या गोष्टी आहेत त्या 5 गोष्टीचं सुद्धा मी त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. पहिला एक मुद्दा असा आहे की मी ते सत्याजवळ जाण्यासाठी ते करतोय की नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की या उद्देश मला जो आहे त्या उद्देशामुळे कुणाचं बेनिफिट होणार आहे, त्याच्यातून काय फायदे होणार आहेत याविषयी सुद्धा मी ते चिंतन करणं गरजेचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट की मी हे करत असताना त्याचे कंटेंट काय आहेत, त्यामध्ये काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे सुद्धा मी निश्चित केलं पाहिजे. चौथी महत्वाची गोष्ट आहे की कोणत्या वेळेला ते केलं पाहिजे. आणि 5वी गोष्ट अशी आहे की ती प्लेस कुठे मी ते ध्यान करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं आवश्यक आहे ध्यान करत असताना. कारण असं आहे की काही वेळेस ध्यान आपण म्हणजे गर्दीमध्ये बसून करणं शक्य होत नाही किंवा फोनवरून बोलत असताना तिथे ते कॉन्सन्ट्रेशन होत नाही किंवा संवाद होत असेल, गोंधळ असेल तर तिथे ते होत नाही. तर माझा हेतू असा आहे, मी असं म्हणू इच्छितो की मनाची माइंडफुलनेसची जी स्टेज आहे, मनाची जागरूकतेची जी स्टेज आहे, ह्या जागरूकतेच्या स्टेजसाठी अत्यंत महत्वाच्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या 5 गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर निश्चितपणे आपल्या मनाची एकाग्रता, आपल्या जीवनाचा उद्देश हा निश्चितपणे या सगळ्या गोष्टीपासून एका चांगल्या मार्गाने जाईल असं मला वाटतं. My venerable brother here lives in the Himalaya where there are no mosquitoes, so he's very fortunate. But most of us live in places where there are mosquitoes. And for most people, their daily life is guided
much more by instinct and habit than intelligence and thought and care. So for most people, when a mosquito bites, their immediate reaction is slap. Maybe if it's a Buddhist, then, oh, may you have a happy rebirth, something like this. But yeah. The use of precepts as a way of awakening the mind and a way of becoming Buddhist again is clearly shown by someone who has taken this precept, first precept, seriously. So taking a precept seriously means it's right in you, it's in the front of your mind. It's not saying, oh yes, I took a precept in a precept ceremony some time ago. It means it's constantly in your mind. But let's say you, out of habit, you're going to swat the mosquito, and then suddenly your hand in midair, and you realize, oh, I'm about to break my precept. Now that's a very interesting moment, because you've woken up. You've woken up from habit, and you've stopped that flow of conditions, and mindfulness creates the conditions for wisdom to work, wisdom to do its job. You stop, and what happens in your mind, the questions come up. Ethical questions. Is this right? Is this wrong? Is this appropriate? Is it inappropriate? Is it in harmony with my values? Is it in conflict with my values? Wisdom is working because mindfulness has created a space for it to work in. Mindfulness has woken us up from habit and allowed us to use our wisdom to deal with the present situation. Most people have a very good intellectual grasp of what's right and wrong when they are not threatened, or when they are not affected by defilement. But when the mind is suddenly enveloped in greed or anger or hatred, all of our wisdom disappears. At that moment, your Buddhist identity disappears, your Buddhism disappears. All that's in your mind is greed or hatred. You can't have greed and mindfulness. You can't have hatred and mindfulness at the same moment. When one is there, the other is absent. So many people experience this, where they know everything. What I should do this, I shouldn't do that. But then when they're triggered in some way, they forget. And the crisis is over, and they can remember everything. I should have done this, I should have done that. So, for so many people, we know exactly what's right and wrong at every time in our life, except from the time when we really need to use that knowledge. We're unable to access the knowledge we have because we lack the mindfulness to create the space for it to work. माइंडफुलनेस जी आहे, मनाची जागरूकता जी आहे, ही जागरूकता ही खऱ्या अर्थानं आपल्याला आणखी वृद्धिंगत करावी लागेल. तर याचा जो संबंध आहे तो जीवनाच्या सत्यतेशी जोडलेला आहे. आपण पहिलं शील पाळतो किंवा जे काही उपदेश आहेत बुद्धाचे ते आपण पाळत असताना मला असं वाटतं की आपण सवयीचे गुलाम झालेलो असतो. समजा माझे स्नेही भंते हे हिमालयामधून आलेले आहेत, ते तिथे राहतात, तर तिथे मॉस्किटोज जे आहेत, मच्छर कमी आहेत, परंतु आपल्याकडे दुसरीकडे भरपूर मच्छर असतात. जर आपण ध्यान करत असू आणि ध्यान करत असताना जर एखादा मच्छर आपला मांडीवर तो बसला
तर नकळत आपली काय रिॲक्शन असते, रिफ्लेक्स असतं की आपण पटकन आपला हात तिथे त्याच्याकडे जातो आणि आपण त्याची हत्या करतो. म्हणजे आपलं हे जे नकळत रिफ्लेक्स आहे, हा रिफ्लेक्स इतका नॉर्मल आणि नॅचरल आहे की तिथे आपल्याला आपलं माइंडफुलनेसची जी काही स्टेज आपल्याला अचीव्ह करायची आहे ती होत नाही, कारण आपण तिथं हत्या करतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण जर मेडिटेशन करत असू आणि तो मच्छर बसला, त्याला आपण तात्काळ मारलं आणि त्याला सांगितलं की बाबा पुढचा जन्म तुझा चांगला होऊ दे, तर असं करणं गरजेचं आहे किंवा याच्यातून काय साध्य होईल, तर याच्यातून काही साध्य होणार नाही. माझं असं मत आहे की माइंडफुलनेस ही जशी जशी आपली वाढत जाईल, जसं जसं आपण त्यामध्ये पुढच्या प्रक्रियेला जात जाऊ, तसं तसं आपण विजडमच्या अवस्थेला, शहाणपणाच्या, प्रज्ञेच्या अत्युच्च अवस्थेकडे आपण मार्गक्रमण करू. आणि हे करत असताना मला असं वाटतं की जर आपण ध्यान करत असू आणि ध्यान करत असताना आपल्या मनामध्ये एखाद्याबद्दल जर हेट्रेड असेल, ईर्ष्या असेल, एखाद्याबद्दल द्वेष निर्माण झालेला असेल, एखाद्याबद्दल असूया निर्माण झालेली असेल किंवा एखाद्याबद्दल मत्सर जर निर्माण आपल्या डोक्यामध्ये जर आला, तर मला असं वाटतं की ते आपण तेव्हा बुद्धिस्ट नसू किंवा तेव्हा आपण त्या विजडमच्या अवस्थेकडे जाणार नाही. मला असं वाटतं की हे जे माइंडफुलनेस आहे, हे जी मनाची एकाग्रता, जागरूकतेचं जे काही स्टेटस आहे ते विजडमशी लिंक्ड आहे. आणि जेव्हा तुम्ही विजडमला पोहोचता, जेव्हा तुम्ही प्रज्ञेच्या अवस्थेला पोहोचता, तेव्हा मला असं वाटतं की ह्या ज्या सगळ्या सवयी आहेत, ह्या सगळ्या सवयी, ह्या सवयीपासून तुम्ही परावृत्त होता. इव्हन हा जो नॅचरल रिफ्लेक्स आहे, जे आपण मच्छर तात्काळ मारतो, याच्यामध्ये सुद्धा म्हणजे गृहीत धरा की आपण मेडिटेशन करत आहात आणि ते मेडिटेशन करत असताना एक मच्छर बसलेला, मी सडन तो हात माझा तिथपर्यंत नेत आहे, परंतु मी त्या विजडमच्या अवस्थेला आहे, तर माझा हात तिथपर्यंत पोहोचण्याआधीच माझं मन ते मला आज्ञा देईल की नाही नाही ही हत्या होत आहे, तेव्हा तू ते थांब, आणि मग आपण त्यापासून परावृत्त होऊ आणि आपण त्यापासून दूर राहू. तर माझं असं मत आहे की विजडम येण्यासाठी, विजडमच्या अवस्थेला पोहोचण्यासाठी तुम्हाला ही प्रॅक्टिस उत्तरोत्तर करावी लागेल. आणि सत्याकडे जाऊन म्हणजे घडणाऱ्या सगळ्या बदलांकडे तटस्थपणे पाहून जर तुम्ही विजडमच्या अवस्थेला पोहोचण्यासाठी जर रोजच्या जीवनामध्ये ध्यान, एकाग्रता करून जर करत असाल, माइंडफुलनेसनी, कोणत्याही अविचार तुमच्या मनामध्ये जर येणार नसतील, तर खरोखरच मला असं वाटतं की आपण या बुद्धिस्ट प्रक्रियेच्या या मार्गावर आहोत, असं माझं मत आहे. So one of the epithets of the Arahant is called, or she's called, Aseka Pugala. So we could translate that in a modern idiom as graduate. So he's graduated. The Arahant has nothing more needs to learn. And that implies that for the rest of us, all the non-Arahants in the world, we are learners. And in Buddhist view, we fully express ourselves as human beings and as Buddhists through applying ourselves to learning. We're learning from our experience. Everything is teaching us, but we're not able to hear the teaching. We're not able to be impressed by the teaching or allow that teaching to transform us, because our life is on such a superficial level of thinking and doing and texting and all these things we do. So the mindfulness helps us to come into the present moment. So being in the present is not the goal. Being in the present is being in the classroom. Okay? So if we really want to learn in the Buddhist sense, meaning a learning that transforms ourselves, that uplifts our life, we have to go into the classroom. And the classroom is the present moment. And mindfulness
is the skill we develop to be able to dwell in the present moment over a period of time in order for us to learn the true nature of things. माइंडफुलनेस याविषयी जे काही मी आता सांगतोय तो असं आहे की आपल्या धम्मामध्ये बुद्धिझममध्ये अर्हत पदाला प्राप्त होण्याची एक स्टेज आहे आणि ही स्टेज जी आहे ही स्टेज वरची स्टेज आहे अर्हत प्राप्त होणे म्हणजे आपण असं म्हणूया की सध्याच्या मॉडर्न काळामध्ये ग्रॅज्युएशन होणं असं आहे आणि जे नॉन अर्हत आहेत तर ते लर्नर्स आहेत असं माझं मत आहे आणि हे बाकीचे सर्वजण हे लर्नर्स आहेत आणि हे लर्नर्स कशामधून ते लर्न करतात तर जीवनात घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत जे काही इव्हेंट्स आहेत जे काही वेगवेगळे सुखदुःखाचे जे काही प्रसंग असतील तर त्यामधून आपण ते बघून ऐकून ते शिकत असतो ठीक आहे तर ही लर्नर्सची स्टेज आहे मला असं म्हणायचं आहे की माइंडफुलनेस किंवा मनाची जागरूकता प्राप्त करणे ही स्टेज अशा एका स्टेजला घेऊन जाणं म्हणजे आपण वर्तमानात जगणं असं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर हे एक असा क्लासरूम आहे ही एक असा वर्ग आहे की या वर्गामध्ये तुम्हाला प्रेझेंटमध्ये जगत असताना जे काही प्रसंग घडत आहेत तर ह्या प्रसंगाच्या अनुरूप तुम्हाला आपल्याला ते जगण्याबद्दल किंवा जगावं लागेल आणि त्याबद्दल आपल्याला हे करावं लागेल मला असं म्हणायचं आहे की माइंडफुलनेसचं जे स्टेज आहे या माइंडफुलनेसच्या स्टेजमध्ये क्लासरूममध्ये राहून थोडक्यामध्ये आपल्याला आपली जी मनाची जागरूकता आहे ही जागरूकता वाढवावी लागेल जेणेकरून आपल्याला त्या अर्हत स्टेजकडे किंवा त्याच्यातला जो फरक आहे त्या फरकातली जी दरी आहे ही आपल्याला कमी करता येईल So make mindfulness a priority in your life and be aware of those things which undermine it or make it more difficult to be mindful and be aware of those things that help you, are supportive. For example, one of the things to be very mindful of is the telephone and social media. And it's a good idea, as experiment again, not to look at your phone for half an hour before you go to bed at night. And don't look at it for the first half hour after you wake up in the morning. So make that a device-free time and use that to calm your mind and clarify your mind last thing at night, first thing in the morning. And then of course you have to use your phone and do all these things, but at the end of the day and the beginning of the new day, just establish mindfulness, clarity, samadhi if possible, and then that will help you through the day to be in the classroom of the present moment and to be able to learn from experience and be ready to respond in the best possible way to all the challenges that arise. माइंडफुलनेसची जी स्टेज आहे मनाची जी जागरूकता आहे ही जागरूकता आपण वाढवली पाहिजे आणि ही वाढवण्यासाठी सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियाचा जो इम्पॅक्ट आहे आपल्या मनावर किंवा आपल्या दैनंदिन जीवनावर याचा फरक आपल्याला पडत आहे माझ्या मते आपण आपल्या दैनंदिन जीवनामधले 2 असे प्रहर जर निवडले म्हणजे सकाळी उठल्याबरोबर अर्धा तास आपण आपला मोबाईल पासून दूर ठेवला पाहिजे म्हणजे मोबाईलला टच नाही केला पाहिजे तेव्हा आपण ध्यान केलं पाहिजे तसंच झोपी जाण्याच्या अगोदर मला असं वाटतं की अर्धा तास अगोदर सुद्धा आपण आपला मोबाईल दूर ठेवला पाहिजे त्याच्यापासून आपण अलिप्त पाहिजे या 2 वेळेस जर आपण सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी जर आपण ध्यान केलं जर आपली मनाची एकाग्रता केली आपल्या मनाची जागरूकता आपण जर वाढवली तर मला असं वाटतं की आपण
या मनाच्या स्टेजमध्ये म्हणजे सत्याच्या स्टेजमध्ये किंवा या क्लासरूममध्ये माइंडफुलनेसच्या जास्तीत जास्त पद्धतीने आपण राहू आणि जेणेकरून हे जे काही वेगवेगळे ज्या घटना घडतील जीवनातले जे काही चॅलेंजेस येतील याकडे आपण तटस्थपणे बघून त्याच्या सत्यान्वयी होऊन मला असं वाटतं की आपल्या मनाचं माइंडफुलनेस स्टेज हे आपण खऱ्या अर्थानं वाढवत नेऊ आणि त्यातून आपला चांगला जो काही जीवनकाळ होईल तो व्यतीत होईल. So these are a few reflections, a few thoughts that I would like to offer you this evening. Perhaps given the date, I could consider it my Christmas present to all of you, and I hope that you have benefited from it. तर मी आता समारोपाने आलेलो आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण साध्य कराव्या. मला खूप आनंद झालेला आहे आणि ही माझी तुम्हाला क्रिसमसचीच भेट अशी ही तुम्ही एका अर्थाने घेऊ शकतात असं माझं मत आहे. आपण या सगळ्या या देसनेचा आपण त्याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. साधू साधू. मी सर्व प्रेक्षागृहाला अशी विनंती करतो की तिन्ही वंदनीय भंतेंना आपण उभं राहून एक स्टँड